शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी आता नवीन तारीख मिळाली। आता सर्वोच्च न्यायालय पुढच्या वर्षी म्हणजे 21 जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पडल्यानंतर याबाबतचा फैसला होण्याची शक्यता आहे। तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है। तारीख पे तारीख हा डायलॉग शिवसेना पक्ष आणि चिन्हवाद प्रकरणाला तंतोतंत लागू होतो। कारण गेल्या 2.5-3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी ही पुन्हा एकदा लांबणीवर पडली। आता थेट 2 महिन्यांनी या प्रकरणाची सुनावणीची तारीख देण्यात आली। पुढील वर्षी 21 जानेवारीला शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुढील सुनावणी होणार आहे। आज सर्वोच्च न्यायालयात काय झालं? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रकरणं सारखीच असल्याचं वकील अभिषेक मनु सिंघवी आणि वकील प्रांजल अग्रवाल यांनी न्यायालयात सांगितलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तातडीने या प्रकरणांवर सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली। शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्यानं एकत्र सुनावणीच्या मागणीला विरोधी पक्षाचे वकील मुकुल रोहतगी यांनी विरोध केला। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या दोन्ही प्रकरणांचा विषय सारखाच असल्याने एकत्र सुनावणी घेण्यास परवानगी दिली। त्यानुसार 21 जानेवारी 2026 ला सकाळी 11:30 वाजता या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल। आमदार अपात्रता प्रकरणी देखील याच वेळी सुनावणी होईल। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरण, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेस नागालँड आमदार अपात्रता प्रकरण या 5 प्रकरणांची एकत्र सुनावणी होईल। युक्तिवादासाठी शिवसेनेला ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांना 3 तासांचा वेळ, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना 2 तासांचा वेळ देण्यात आला आहे। जर युक्तिवाद 21 जानेवारी 2026 ला पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी 2026 ला देखील सुरूच राहील। जे कॉलेजमध्ये शिकवतात की न्यायाला विलंब म्हणजे अन्यायच आहे, तारीखवर तारीख देऊन प्रकरण लांबत नेणे हा अन्यायच आहे असं आम्हाला न्यायाचं तत्त्व म्हणून शिकवतात। मग ते प्रत्यक्ष इथे होताना दिसते तेव्हा आपल्याला वाईट वाटते की आपली न्यायव्यवस्था अजूनही सुधारण्याची शक्यता जास्त आहे। सुधारण्याचा आवाका आपला वाढला पाहिजे। जानेवारी 21 ला सुनावणी सुरू झाली तर ती संपेल लवकर आणि 22 तारखेला जरी संपली ती तरी मला वाटते की त्याच महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात हा निकाल नक्की आपल्या समोर येईल। कोर्टाने आपल्याला 21 जानेवारी जी डेट दिली आहे जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती, कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पाडत आहेत। 31 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की या सर्व निवडणुका पार पाडाव्यात। आम्ही अर्जन्सीचं हे केलं होतं परंतु कोर्टाने ते विचारात घेतलं। राज्यात 2022 मध्ये सत्ता बदल झाल्यापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। जुलै महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं। मात्र 10 ऑगस्ट पाठोपाठ आता 12 नोव्हेंबरची सुनावणी ही पुढे ढकलली। त्यामुळे यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला। सुनावणीची बतावणी सुरू आहे। प्रकरण विसरण्यापूर्वीच कदाचित निकाल लागेल यावर आमचा आजही ठाम विश्वास आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली। आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं कानून के हात लंबे, आता कदाचित हे पण ऐकायला मिळेल की न्याय की राह लंबी आहे। तारीख पे तारीख होत चाललेलं आहे आणि खरोखर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या राजकीय घडामोडीवर कुठेतरी मुद्दाम ढकलपंजी चालली आहे का, दुर्लक्ष होत आहे का? आणि तेही आपण पाहिलं असेल की काय फक्त राजकीय घडामोड नाहीये, ही संविधानाची आपण पाहतोय घडामोड आहे। चोरांना वेळ मिळत चाललेला आहे हे दुर्दैव आहे। ते जरी असलं तरी आम्ही जनतेच्या न्याय अदालतमध्ये आहोतच, जनता ठरवेल। शिवसेना धनुष्यबाण घेऊन पुढे चालली आहे आणि म्हणून पोटात दुखतंय, मळमळ जळजळ होतीये। पोट दुखीला पण या एकनाथ शिंदेने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, मोफत मध्ये इलाज, तरी पोट राहत नाही। आणि म्हणून भास्करराव आणि अर्जुनराव यांना जमाल गोटा कसा द्यायचा तो तुम्ही दाखवा। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय अशी परिस्थिती आहे।
गेले 3 वर्ष या प्रकरणाचा कोणताही निकाल लागलेला नाही। आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पुढच्या तारखेपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपण्याची चिन्हे आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 26 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। त्यानंतर आता 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबतचा निकाल महापालिका निवडणुका आधी लागण्याची चिन्हे मावळतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।